मित्रांनो, मी श्रीकांत अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. तर आत्ता वाजलेले आहेत जवळजवळ सकाळचे 2:30 आणि आत्ता आपण म्हणजे मी तसा 1:30 वाजताच लॉग इन झालो आहे. कारण आपल्याला बुकिंग जे आहे 3:15 वाजताचा पिकअप आहे, जो की आहे बाणेरमधून मरोळ येथे ड्रॉप आहे तो. तर तर सकाळी सकाळी एवढ्या उठण्याचं कारण म्हणजे सध्या मार्केटची परिस्थिती एवढी डाऊन झालेली आहे. आणि हे तुम्हाला म्हणजे आज तर वार आहे मला वाटतं मंगळवार आणि तारीख आहे 6 फेब्रुवारी 2024. पण मी तुम्हाला सांगतो आत्ताच की जे पुढच्या एक 5 ते 6 दिवसामध्ये परत एकदा आपल्या सगळ्या कॅब चालकांवरती संप करण्याची नामुष्की येणार आहे. कारण तसं सांगतो, कारण 1 जानेवारीला म्हणजे हे जे 2024 आपलं इयर चालू झालं, त्याच्यामध्ये जानेवारी महिन्यापासूनच तुम्हाला माहिती आहे सगळीकडे बोंबाबोंब उठली होती की आता कॅबचे दर महाग होणार किंवा कॅबचा प्रवास आता महाग होणार. पण तो फक्त न्यूजमध्ये म्हणा किंवा न्यूजपेपरमध्येच फक्त झालेला होता. कारण RTOनी जरी ह्या ओला उबर कंपन्यांना आदेश दिलेले असले तरी पण हे ओला उबर कंपन्या RTOचं सुद्धा ऐकत नाहीत. कारण ते बोलतात की आम्हाला दर वाढवण्यासाठी किंवा ॲप्लिकेशनमध्ये लागू करण्यासाठी अजून थोडा काहीतरी वेळ पाहिजे. पण जवळजवळ आता 1 महिना होऊन गेलेला आहे आणि असं कुठलं म्हणजे हे एवढं पण यांचं एवढं भारी सॉफ्टवेअर नाही की त्याच्यामध्ये अपडेट करण्यासाठी त्यांना एवढा वेळ लागत आहे. कारण आता दिवसेंदिवस कॅब तर एवढ्या रोडवरती येत आहेत. कारण मला पण माहीत नाही म्हणजे असं आता आपल्या प्रत्येकाच्या माइंडमध्ये असं झालं आहे की बाबा याच बिझनेसमध्ये सगळ्यात जास्त पैसा आहे. असं काहीतरी झालं असावं त्याच्यामुळं जास्त नवीन कॅब बुक केल्या जातात किंवा रोडवरती आल्या जातात. पण जोपर्यंत आपल्याला या बिझनेसची पूर्णपणे माहिती नाही तोपर्यंत जरी तुम्ही एखादी गाडी बुक केली असेल शोरूमला तर मी तर म्हणेल तुम्ही 1-2-3 महिने थांबा. कारण जर रेट असेच राहिले तर तुम्हाला तर म्हणजे गाडी घेतल्यानंतरनं तुम्ही 2-3 महिन्यामध्येच एवढा खचून जाल की परत तुम्ही कुठला बिझनेस करायचा म्हणा किंवा जॉब करायचं म्हटलं तरी तुमच्यावरती खूप वाईट वेळ येणार आहे. कारण आमच्यासारखे लोक म्हणजे जे आम्ही 5 ते 6 वर्षापासून या बिझनेसमध्ये आहे, म्हणजे आम्हाला कुठला EMI नाही किंवा काय नाही, म्हणजे गाडीचा तरी EMI नाही. तरी पण आमच्यासारख्या लोकांना जर रात्रीचं उठून असं पळावं लागत असेल तर तुम्ही जर एकदम नवीन असाल या बिझनेसमध्ये आणि नवीन गाड्या घेऊन जर हा विचार करत असाल की बाबा हा बिझनेस करूया आणि आपण चांगले पैसे कमवूयात, तर सरासर चुकीचं आहे. कारण भरपूर सारे फोन येतात, भरपूर सारे मेसेज येतात. मी प्रत्येकाला हेच सांगतो. कारण जसं की कंपन्यांचे रेट म्हणजे तुम्ही तर बघत असाल आता स्क्रीनशॉट तर भरपूर फेसबुकवरती सुद्धा येतात आणि फेसबुकवरती स्क्रीनशॉट येतात की बाबा रेट असे म्हणजे जवळजवळ 8 ते 9 रुपये किंवा 7 रुपये कधी कधी 6 रुपयाचा सुद्धा जर आत्ताच्या काळामध्ये रेट भेटत असेल पर किलोमीटरला, तर तुम्ही नवीन गाडी घेऊन या बिझनेसमध्ये उतरण्याचा जर प्रयत्न करत असाल तर तुम्ही एकदम फसणार आहे पुढे जाऊन. त्याच्यामुळं कसं होतं, जरी आपण आता मी माझ्या व्हिडिओमध्ये एकदम जे काय आहे रिॲलिटी सांगत असतो, पण व्हिडिओमधून घ्यायचं काय हे प्रत्येकावरती डिपेंड आहे. तर आता मी 2 दिवस म्हणजे फ्रायडे आणि सॅटरडे नाईटसुद्धा केली आहे. कारण मला तर घरातनं सुद्धा परमिशन नसते की 10 वाजल्यानंतरनं गाडी चालवायची म्हणून. पण सध्याची कंडिशन किंवा मार्केटचा सर्वे केला तर बुकिंग म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी म्हणा एवढा त्याचा दुष्काळ पडलेला आहे. त्याच्यामुळे मी 2 दिवस नाईटसुद्धा केली. बरं नाईट केली, बरं नाईटमध्ये पण एवढं काही सेफ्टी नाही आहे की तुम्ही आता ही न्यूज बघा, ही मला वाटतं 1-2 दिवसापूर्वीच घडलेलं आहे. FC रोडवरतीच आपल्या एका कॅब चालकाला सुद्धा रात्रीचं 3-4 जणांनी लुटलं. म्हणजे एकतर बिझनेस होत नाही, बिझनेस करण्यासाठी रात्रीचं बाहेर पडावं घराच्या, तर रोडवरती सुद्धा आपण सेफ नाही. म्हणजे सगळीकडून आता अशी गळचेपी झालेली आहे. त्याच्यामुळं आता ज्यांच्याकडे पहिल्या गाड्या आहेत त्यांना तर पर्याय नाही करण्याशिवाय. आणि आता पण हे सगळं माहिती आहे म्हणजे तुम्ही जर गाडी घेताय तर एक्सपिरियन्स घ्या मार्केटचा किंवा मार्केटमध्ये फिरा, बोला, जे कोणी गाड्या चालवतात, नवीन गाड्या चालवतात त्यांना विचारा. त्याच्यानंतर तुमचं डिसिजन घ्या. बरं आत्ता आपल्याला म्हणजे नेव्हिगेट केलेलं आहे, म्हणजे जी रिझर्वेशनची बुकिंग असते ती कमीत कमी 1 पाऊण तास म्हणजे 1 तास अगोदर लॉग इन करावं लागतं आणि त्याच्यानंतरनं
एक आता मला लोकेशन माहीत होतं, मी रात्री सर्च करून ठेवलेलं आणि मला काल दुपारीच ही बुकिंग आलेली होती आणि मी पुढचा मागचा विचार न करता लगेच ॲक्सेप्ट केली, कारण इथं सुद्धा तीच कंडिशन आहे. बरं इंटरसिटीला जाऊन म्हणजे मुंबईचा आपल्याला हा ड्रॉप आहे, पण इंटरसिटीला जाऊन पण तिकडनं पण लगेच बुकिंग पडेल याची पण काही गॅरंटी नसते. पण तरी पण आपल्याला रिस्क घेऊन म्हणा किंवा मार्केटचा सगळा परिस्थिती बघता ह्या सुद्धा गोष्टी करणं भागच पडतं. त्याच्यामुळे मी ही बुकिंग घेतली आणि सकाळी मी जवळजवळ 2 वाजता उठून 2:15 वाजता आंघोळ करून आत्ता निघालेलो आहे कस्टमरला पिकअप करण्यासाठी. बघूयात आता ड्रॉप आपला 6च्या आतमध्ये होईल आणि तिकडनं पण बुकिंग लवकर पडली तर चांगलंच होईल. तर अजून मी तुम्हाला रिॲलिटी सांगतो कॅब बिझनेसचीच व्हिडिओच्या पुढे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भेटूयात आपण कस्टमरला म्हणजे पिकअप करू, मुंबईमध्ये ड्रॉप करून त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढचं जे काय आहे ते सांगतो. तर हा व्हिडिओ निगेटिव्ह नाही आहे, बट जे रिॲलिटी आहे ते मी तुमच्याशी फक्त शेअर केली. जरी तुम्ही गाड्या घेणार असाल तर थोडे दिवस थांबा, बुकिंग केले असेल तरी पण थांबा. आणि बाकी तर जे काय सांगितलं ते एकदम खरं आहे, बट जे काय करायचं ते शेवटी ती तुमची मर्जी. Living life, every day, late at night, not okay. All I want, and I pray, all I need are some better days. Fuck me, I'm looking in the mirror, so foggy, but I've never seen clearer. I don't really think anyone can save me, and honestly I'm not really sure I want saving. I like to be my own worst enemy. There's no risk if you don't try at anything, so I'ma just keep buying everything. See you in the next life, have to be a better me. I don't think that my head's on straight, gotta flip it and grip it and go and get an x-ray. What's wrong with me? I just feel weight pushing on my chest and it squeezes till I suffocate. Better change my mindset, meditate. It's pretty cool that I'm alive and have better days. I could walk, see, hear, I should celebrate. Think I could change my mind, maybe elevate. Living life, every day, late at night, not okay. All I want, and I pray, all I need are some better days. Yeah, all I need are some better days. Cause all I want, and I pray, I believe in the better days. I'm kinda stuck between a rock and a hard place. Do I work hard or live at my pace? You're only young once, yeah that's all great, but I also want a future where I'm okay. Living life is doing lots of cocaine. Wait no, it's living with no shame. Wait no, it's sleeping in on Sundays. I guess it's different for each of us and that's okay. Well I just wanna be happy, how to get there? Glad that you asked me. I think it's different for everyone. Some of us need work, others need fun. Some of us need purpose to overcome, but try to do what you love when it's said and done. Cause there's so many differences in each of us. Trust your gut, it can show you what you want. Living life, every day, late at night, not okay. All I want, and I pray, all I need are some better days. Yeah, all I need are some better days. Cause all I want, and I pray, I believe. तर ज्यावेळेस आपण पुण्यावरून मुंबईच्या टर्मिनल 2ला किंवा मुंबईच्या एअरपोर्टला येतो त्यावेळेस आपल्याला इथे समजत नाही नक्की आपल्या पुण्याच्या गाड्या किती आहेत. तर तुम्हाला दिसत असेल गो इंटरसिटी आणि इंटरसिटी असे इंटरसिटीचे 2 ऑप्शन आहेत. तर जिथे 41 ते 45 ज्या गाड्या दिसतात इंटरसिटीमध्ये त्या म्हणजे आपल्या पुण्याच्या गाड्या आहेत. आणि इंटरसिटी जी खालच्या आहेत तिथं 200च्या पुढे ज्या गाड्या आहेत त्या मुंबईमधल्या लोकलच्या गाड्या आहेत. आणि बाकीच्या गो इंटरसिटीच्या त्या मुंबईच्याच लोकल वाजलेले आहेत मित्रांनो 5:45 आणि आत्ता आपण जर ड्रॉप केला जवळजवळ आपल्याला 2.5 तास लागला कस्टमरला ड्रॉप करण्यासाठी टर्मिनल 2ला, जो की आपण बाणेरमधून पिकअप केला होता. आणि आता एअरपोर्टला तर जवळजवळ आपल्या म्हणजे पुण्याच्या गाड्या 41 ते 45 आहेत. म्हणजे इथं थांबून काय फायदा नाही, कारण अर्ली मॉर्निंग अजून 6च वाजता आहेत, त्याच्यामुळे आपल्याला बाहेरून पण बुकिंग पडू शकतात. त्याच्यामुळे आता पहिल्यांदा CNG भरू आणि ह्या टर्मिनल 2च्या क्यूमधून आपण बाहेर निघू. बघूयात आपल्याला कुठून बुकिंग पडते, किती वेळ लागतो आहे. येताना पण काय ट्रॅफिक वगैरे नव्हतं, फक्त घाटामध्ये जे आपले ट्रकवाले दादा आहेत ते तिन्ही पण लेन घेऊन चालले होते, त्याच्यामुळं तिथं थोडंसं ट्रॅफिक लागलं. बाकी तर नॉर्मलीच होतं सगळं. तर चला तर मग पुढचे अपडेट देईलच कितीपर्यंत आपल्याला बुकिंग पडते, तो त्याच्या अगोदर पहिल्यांदा CNG भरून घेऊया. तर टर्मिनल 2ला आपण सकाळी 5:45 वाजता ड्रॉप केला होता आणि त्यानंतर एअरपोर्टला पुण्याच्या भरपूर गाड्या होत्या, जवळजवळ 45 गाड्या वेटिंगला होत्या. त्याच्यामुळे मी काय तिकडे थांबलो नाही, मी तिकडनं पवईला आलो. पवईत एक 15-20 मिनिट वेट केला आणि आत्ता आपल्याला परत एक 7 वाजता बुकिंग मिळाली आहे. तर आलेलो आहोत कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. बघूया जाईपर्यंत किती वेळ होता आपल्याला.
वाजलेले आहेत आता 10:15 आणि आत्ता जस्ट आपण कस्टमरला ड्रॉप केला आहे ते बालेवाडी हाय स्ट्रीटला कमिन्स कंपनीमध्ये. तर आपल्याला सकाळी 7:15 वाजता बुकिंग मिळाली होती. ही जी होती ती हिरानंदानी पवईमधून आणि बालेवाडी हाय स्ट्रीटला ड्रॉप होता. 3 तास लागले येताना कारण घाटामध्ये ट्रॅफिक होतं. आणि तर आपण सकाळी जे बोलत होतो म्हणजेच की आत्ता जवळजवळ पुण्यामध्ये 70,000 ते 80,000 कॅब आहेत आणि अजून पण नवीन रजिस्ट्रेशन म्हणा किंवा बुकिंग चालूच आहेत. तर सध्याची कंडिशन अशी आहे म्हणजे रेट तर पूर्णपणे डाऊन आहेत आणि याच्यासाठी म्हणजे भरपूर संघटना काम करत आहेत आणि त्यांना बहुतेक यश पण येईल. पण म्हणजे RTO ने तर मान्यता दिली, पण ह्या ज्या कंपन्या आहेत ओला आणि उबर ह्या त्यांचे म्हणजे जे काय आपले RTOने रेट लागू केलेले आहेत ते काय रेट अजूनपर्यंत लागू करत नाही. म्हणजे ते काहीतरी कारणं सांगून किंवा ॲप्लिकेशनमध्ये हे रेट लावण्यासाठी वेळ लागतो असं सांगत जवळजवळ 1 महिना तर असाच गेला आणि भरपूर जणांना प्रॉब्लेम होत आहेत. मी तेच म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की म्हणजे की आता ज्यांनी कोणी गाड्या नवीन आत्ता बुक केलेल्या असतील, तुम्ही थोडे दिवस जरी थांबला म्हणजे जोपर्यंत रेट नवीन लागू होत नाहीत किंवा ॲप्लिकेशनमध्ये जोपर्यंत ते दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत जरी गाड्या बुक केल्या असल्या तर त्या थांबवल्या तरी चालतील आणि नंतरनं तुम्ही गाड्या घेऊ शकता. कारण आत्ता जर तुम्ही आत्ता ह्या कंडिशनला जर गाड्या घेतल्या ना तर तुम्ही खूप फसले जाताल. म्हणजेच की रेट एकदम डाऊन आहेत आणि तुमचे EMI म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी निघणंसुद्धा खूप मुश्किल होईल. तर एवढंच सांगायचं होतं आजच्या व्हिडिओमधून. आपला दिवस तर आता म्हणजे कसं झालं आहे, खूप सिलेक्टिव्ह लोकांनाच फक्त बुकिंग्स मिळाल्या जातात आणि त्या सिलेक्टिव्हमध्ये मी पण आहे. पण त्याच्यामुळेच मला म्हणजे रिझर्वेशन म्हणजे मी फक्त उबरच चालवतो आणि रिझर्वेशनच्या बुकिंग मला डेली पडतात, त्या पण इंटरसिटीच्या. त्याच्यामुळे मला एवढं काय जाणवत नाही. पण बाकीच्या बऱ्याचशा ग्रुपमध्ये मी ॲड असल्यामुळे भरपूर जणांचे स्क्रीनशॉट म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी ह्या आपल्याला समजतात. म्हणजे दुसऱ्यांचा एक्सपिरियन्सवरनं सुद्धा आपण काहीतरी शिकलं पाहिजे आणि ते पण मी शिकतो. त्याच्यामुळंच मी तुमच्याशी शेअर करतो आहे. कारण बऱ्याच जणांना डाऊट असतात की डाऊट म्हणण्यापेक्षा म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे गाडी घेतली की खूप सारं अर्निंग आहे किंवा बाकीच्या गोष्टी पण आहेत. पण तसं नाही आहे. जे काम करतं त्यांना विचारा तुम्ही सध्याची कंडिशन कशी आहे. कारण बऱ्याच जणांच्या गाड्या तर उभा आहेत. म्हणजे ज्यांनी कोणी इन्व्हेस्टमेंटसाठी गाड्या घेतलेल्या आहेत म्हणजे ड्रायव्हरच्या भरोशावरती आणि बऱ्याच जणांना तर ड्रायव्हरसुद्धा भेटत नाही. मला फोन पण येतात की आमची 2-2, 3-3 महिने झालं गाडी घेऊन पार्किंगमध्ये आहे कारण त्यांना ड्रायव्हर भेटत नाही म्हणून. तर अशा पद्धतीने सध्याची कंडिशन आहे. तर गाडी घेताना विचार करा. बाकी तुम्ही फसले जाताल. नाही तर जेवढं माझं सांगायचं काम आहे मी तेवढं करतोय तुम्हाला. बाकी डिसिजन तुमचा आहे कारण पैसा तुमचा आहे, बाकीची मेहनत पण तुमचीच असणार आहे. आता आपल्याला तर मुंबईमधून डायरेक्ट घराजवळचीच बुकिंग दिली कारण कंपनीला पण वाटलं असं ना हा सकाळी खूप लवकर उठला आहे, त्याला डायरेक्ट घरीच पाठवू आपण. त्याच्यामुळे एकदम घराजवळचीच बुकिंग मिळाली. आता कस्टमरला ड्रॉप करून आता मी जातो घरी. तर चला तर मग हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.